सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माहीत आहे का, वर्षात असा एक दिवस येतो ज्या दिवशी फक्त पाणी न पिता उपवास केल्याने संपूर्ण 12 महिन्याच्या एकादशीचे पूर्ण पुण्य मिळते. आणि हाच दिवस म्हणजे निर्जला एकादशी. निर्जला एकादशीचे व्रत आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. निर्जला एकादशीचे व्रत आणि त्याचे महत्त्व भविष्य पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. निर्जला एकादशी ही वर्षातील सर्वात कठीण आणि अत्यंत पुण्यदायी एकादशी मानली जाते. ही एकादशी ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येते. विशेषतः सूर्याच्या उष्णतेत पाणी न पिता उपवास केला जातो, म्हणून तिला निर्जला असे म्हणतात. या दिवशी पाणी न पिता पूर्ण उपवास केला जातो. असं मानलं जाते की 12 महिन्याच्या सर्व एकादशीचे पुण्य फक्त या एका उपवासाने मिळते. पापक्षालन होते, आत्मशुद्धी होते, भगवान विष्णूची विशेष अशी कृपा प्राप्त होते, आरोग्य, समृद्धी, मानसिक शांती मिळते. हे त्याचे या एकादशीचे फायदे आहेत. मेन म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे भीमसेनाने ही एकादशी केली होती, म्हणून ह्याला भीमसेनी एकादशी असं म्हणतात. आता आपल्याला प्रश्न पडेल, भीमसेन म्हणजे कोण? भीमसेन म्हणजे भीम, महाभारतातील 5 पांडवापैकी एक. ते भीम म्हणून ओळखले जातात. ते कथा आपण बघूयात. भीमसेनी एकादशीची म्हणजेच निर्जला एकादशीची कथा. खूप वर्षापूर्वी पांडवापैकी बलवान योद्धा भीमसेन म्हणजे भीम यांना एक समस्या होती. त्यांचे भाऊ, माता कुंती सगळे एकादशी व्रत करायचे, पण भीमसेनांना काय भूक लागत असल्यामुळे ते नियमित उपवास करू शकत नव्हते. म्हणजे प्रत्येक महिन्यातली एकादशी ते करू शकत नव्हते. बाकीचे भाऊ आणि कुंती माता सगळे एकादशी करायचे, पण त्यांना असं वाटायलं की आपण एकादशी करत नाही, हे त्यांना दुःख वाटायलं. मग ते काय केले, महर्षी व्यासाकडे गेले आणि म्हणाले, मी सर्व एकादशीचे व्रत पाळू शकत नाही, मग मला मोक्ष कसा मिळेल? तेव्हा महर्षी व्यासाने त्यांना उपाय सांगितला. त्यांना महर्षी व्यास म्हणाले, जर तू वर्षातील फक्त एकच कठीण उपवास केलास, तोही पाणी न पिता म्हणजे निर्जला एकादशी, तुला वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य मिळेल. ही कथा पुढे भीमसेन ही कथा करता भविष्य पुराणामध्ये वर्णन केलेली आहे. भीमसेनाने तो कठीण उपवास केला. उन्हाचा तडका असून त्यांनी पाणीही घेतले नाही. त्यांच्या भक्तीमुळे आणि संयमामुळे त्यांना सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त झाले. त्यांनी ना पाणी ना अन्न असा कडक असा उपवास केला आणि त्यांना ते 12 एकादशीचे पुण्य प्राप्त झाले. निर्जला एकादशी म्हणजे काय? असा पवित्र एकादशीचा दिवस ज्यामध्ये भक्त पाणी म्हणजे जल न पिता उपवास करतात. निर्जला या शब्दाचा अर्थ काय आपण बघूयात आधी. निर्जल म्हणजे पाण्याविना, जलाशिवाय, म्हणजेच असा उपवास ज्यात अन्नासोबत पाणीही घेतले जात नाही. निर्जला एकादशी म्हणजे असा पवित्र उपवासाचा दिवस ज्यात शरीराची पूर्ण शुद्धी करण्यासाठी अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग केला जातो. ही एकादशी भक्ती, संयम आणि तपश्चर्येचे प्रतीक आहे. भगवान विष्णूची विशेष अशी कृपा मिळते, सर्व एकादशीचे पुण्य मिळते असं मानलं जातं. याचा धार्मिक अर्थ असा होतो, निर्जल एकादशी म्हणजे पाणी न पिता केलेला अत्यंत कठीण पण अत्यंत पुण्यदायी उपवास. कठीण उपवास असंही म्हणू शकतो आपण. कठीण एकादशी ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती असेल तर कठीण गोष्टी सोपी होते, संयम असेल तर मोठे पुण्य मिळते आणि भक्ती असेल मोक्षाचा मार्ग खुला होतो. निर्जला एकादशी म्हणजे उपवास नाही, ती आत्मशुद्धी, भक्ती आणि भक्तीची सर्वोच्च अशी परीक्षा आहे. हा उपवास कसा करावा तर सूर्योदयापासून पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न आणि पाणी त्यात दोन्ही टाळावे. स्नान करावं, ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूचे स्मरण करावं, ओम नमो भगवते वासुदेवाय जप करावा, भगवान विष्णूची मूर्ती फोटो समोर ठेवावा, ह्याच्यावर चौरंगावर दिवा, फुले, तुळशीपत्र अर्पण करावे, कथा वाचावी. भीमसेनीची कथा म्हणजे भीमसेनाची कथा म्हणजेच ही निर्जला एकादशीची कथा. गरजूंना अन्नदान द्यावे, वस्त्रदान, गरिबांना मदत करणे खूप असं पुण्यदायी मानलं जाते. आणि हे पारणं म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडतात. पारणं म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडणं. देवाला नैवेद्य आरती करून उपवास सोडायचा, गोडधड करायचा एक पूर्णावरणाचा, आणि अशा पद्धतीने एकादशीची ही करायची आणि पूर्ण दिवस विष्णू भक्तीमध्ये घालवायचा. निर्जला एकादशीची कथा आपल्याला अनेक प्रकारे प्रेरणा पण देते.
काय प्रेरणा देते? मर्यादा असला तरी भक्ती करता येते. भीमसेनांना सर्व एकादशीचे उपवास करणे शक्य नव्हते, जमत नव्हते, पण त्यांनी काय हार मानली नाही. त्यांनी आपल्या क्षमतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केले. त्यामुळे आपल्याला समजते की प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार प्रयत्न करावा. म्हणजे मर्यादा असलं तर भक्ती करता येते. कठोर उन्हाळ्यात पाणी न पिता उपवास करणं सोपं नाहीये. भीमसेनाने दृढ निश्चयाने व्रत पूर्ण केलं. त्यामुळे संकटामध्ये ध्येय सोडू नये. म्हणजे दृढ निश्चयाचं महत्व देतो हा संदेश मिळतो आपल्याला. भूक, तहान, शारीरिक त्रास यावर संयम ठेवून भक्ती करणे म्हणजे आत्मशक्ती वाढवणे. ही कथा आपल्याला संयमाची शक्ती आणि संयमाचे महत्व शिकवते. भीमसेनानी मनापासून केलेल्या व्रतामुळे त्यांना सर्व एकादशीचे पुण्य मिळाले असं मानलं जातं. त्यामुळे प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळते. म्हणजे प्रामाणिक प्रयत्नाचे फळ नक्की मिळते अशी प्रेरणा मिळते. निर्जला एकादशीची कथा आपल्याला सांगते की अडचणी किती मोठ्या असल्या तरी भक्ती, निश्चय आणि प्रामाणिक प्रयत्न याच्या जोरावर यश मिळवता येते. भीमसेनाची ही कथा आपल्याला सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतात, पण त्या मर्यादांना कारण न बनवता भक्ती, दृढ निश्चयाच्या बळावर पुढे जाणे हेच खरी जीवन आहे. भीमसेनांना सर्व एकादशी पाळणे शक्य नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या सामर्थ्यानुसार एक कठीण व्रत स्वीकारले आणि ते पूर्ण भक्तीने पार पाडले. म्हणूनच ही कथा केवळ धार्मिक नाही, ती देते जीवनाला दिशा देणारी एक प्रेरणा. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ही कथा आपल्याला शिकवते की ध्येय मोठे असेल त्यासाठी संयम, त्याग आणि व्यक्तिमत्व, संयम, त्याग आणि सातत्य आवश्यक असते. भक्ती मनाला शक्ती देते, संयम व्यक्तिमत्व घडवतो आणि निश्चय यशापर्यंत पोहोचतो. निर्जला एकादशीचा संदेश फक्त उपवास करण्यापुरता मर्यादित नाही, तो आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवायचा, चांगले विचार करायला आणि ईश्वरावरील विश्वास आणि अधिक दृढ करायला शिकवतो. चला तर मग या पवित्र निर्जल एकादशीच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. जीवनामध्ये कितीही अडचण आल्या तरी हार मानायची नाही, भक्ती सोडायची नाही आणि चांगल्या कर्माचा मार्ग कधीच सोडायचा नाही. आणि लक्षात ठेवा, भक्तीने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न जीवन बदलण्याची ताकद देतो. जय श्री विष्णू, जय एकादशी माता.